हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आज सकाळी उठायला खूप जास्त लेट झालं मला बिकॉज मी आलेली आहे माहेरी आणि माहेरी आल्यावर खूप आरामात कामं चालतात माझे. सो मी सकाळी उठले, ब्रश केला आणि देन त्यानंतर मी कॉफी करून घेतली बिकॉज कॉफी इज टू मच मॅन्डेटरी. देन त्यानंतर मला आज हेअर वॉश करायचा होता. सो मी काल रात्रीच ऑइलिंग केलं केसांना आणि जनरली मी ऑइलिंग नाही करत, बट एवढ्यातनं मला खूप जास्त हेअरफॉल होत होता म्हणून मी ऑइलिंग स्टार्ट केलं. आणि तुम्हाला पण जर कुठला हेअरफॉलच्या रेमेडीज माहिती असतील ना तर नक्की मला शेअर करा, मी नक्की ट्राय करेल. देन मी हेअर वॉश केला आणि मी केसांना कधीही टॉवेल नॉट नाही करत बिकॉज त्याने काय होतं ना, तुमचा हेअरफॉल खूप जास्त होतो. त्यामुळे जर तुमच्याकडे कुठलंही कॉटनचं टी शर्ट असेल ना तर ते नॉट करून ठेवा, त्याने हेअरफॉल कमी होईल. तर यांनी असा माझा पूर्ण टाईमपास करून घेतला. त्यानंतर मी थोडं स्किन केअर केलं कारण स्किन खूप जास्त डल झाली होती माझी. त्यानंतर मी हेअर सेट करून घेतले बिकॉज ना ते पूर्ण जेव्हा ड्राय होतात ना तर व्यवस्थित सेट होत नाहीत. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो तर मम्मीने साधं छान असं जेवण बनवलं होतं आणि आईच्या हाताचं जेवण म्हणजे वाव. याच्यासाठीच तर माहेरी यायची खूप धडपड असते. त्यानंतर मी स्वीट खाल्लं बिकॉज विदाऊट स्वीट माझं काहीही होत नाही. नंतर थोडासा टी व्ही बघितला आणि आमच्या मणी माऊसोबत थोडीशी मस्ती केली आणि मग नंतर दुपार झाली होती तर थोडासा आरामसुद्धा केला. नंतर उठल्यावर परत या दुसऱ्या माऊसोबत मस्ती केली. देन हे मला भेटायला आले आणि मला खूप बोर होत होतं तर यांच्यासोबत थोडासा टाईमपास केला, गोष्टी केल्या आणि मग मम्मानी कॉफी केली. देन त्यांना म्हटलं की मला कुठेतरी बाहेर जायचं आहे. सो त्यांनी मला बाहेर नेलं, थोडासा असा फेरफटका मारून आलो. आणि काय तर आजचा असा पूर्ण दिवस गेला माझा. सो गुड नाईट, बाय बाय.